नमस्कार मित्रांनो, तुमच्या आधार कार्डशी जर तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असेल तर कुठेही न जाता आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची केवायसी तुमच्या घर बसल्या तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये करता येणार आहे. कशा पद्धतीने करायची तर ए टू झेड प्रोसेस आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुमचा मोबाईल घ्या. तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये आपल्याला जायचंय. तुमच्या मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करायचं अशा पद्धतीनं आणि सर्च बार मध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचंय मेरा केवायसी. मेरा केवायसी हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचंय. हे 1 नंबर वरती दिसतं ते ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचंय. डाउनलोड वरती क्लिक करायचंय आणि आपल्या मोबाईल मध्ये हे इन्स्टॉल करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपल्या मोबाईल मध्ये मेरा केवायसी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचंय आणि ओपन यावर क्लिक करायचंय. आता ओपन यावर क्लिक केल्याच्या नंतर अलाउ करायचं, आपल्याला ऍप्लिकेशनला परमिशन द्यायचे. त्यानंतर एक तुम्हाला फेस आरडी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगल. हे या ठिकाणी एक एक्सटेन्शन आहे. हे तुम्हाला इन्स्टॉल वर क्लिक करून हे फेस आरडी सर्व्हिस आपल्याला इन्स्टॉल करायचे. या डाउनलोड वरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला इन्स्टॉल यावर क्लिक करायचे. अशा पद्धतीने लवकरच इन्स्टॉल होईल. दोन्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्या चेहरा दाखवून आपल्या फेसद्वारे आपल्या रेशन कार्डची केवायसी ऍपच्या माध्यमातून होणार आहे. तर अशा पद्धतीने ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्या नंतर एकदा बॅक बटन वरती प्रेस करायचं. तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये आता आपला राज्य सर्वप्रथम निवडायचंय. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडायचे तुम्ही आणि व्हेरीफाय यावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी मागितला जाईल. तर तुमचा आधारशी मोबाईल संलग्न असणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून घेतोय आणि आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर जनरेट ओटीपी यावरती मी क्लिक करतो. चला तर मी आता जनरेट आधार क्रमांक टाकून घेतलाय आणि जनरेट ओटीपी वर क्लिक केलंय. आता त्यांच्या आधारशी संलग्न असलेला मोबाईल म्हणजे आधारशी लिंक असलेल्या मोबाईल वरती एक 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल. तो आलेला ओटीपी आपल्याला वरती टाकून घ्यायचा आहे. तर ओटीपी टाकून घेतलाय आणि खाली या ठिकाणी कॅप्चर टाकलाय मी आणि सबमिट या बटन वरती आता क्लिक करतो. सबमिट या बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काही असा इंटरफेस दिसेल. तुमचा रेशन कार्ड क्रमांक दिसेल, तुमचा जिल्हा तालुका या ठिकाणी दिसेल. ऍक्सेप्ट करायचंय आणि समोर जायचंय. आता या ठिकाणी परमिशन द्यायचंय आपल्याला. आता या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावरून केवायसी होत असल्यामुळे आपल्याला आपले डोळे चालू बंद करायचे. त्या फेस मध्ये कॅमेऱ्यामध्ये बघत असताना डोळे बंद चालू करायचे. त्यावर टर्म्स आणि कंडिशन वर क्लिक करून डायरेक्ट आपला फेस आपल्याला ओपन करायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, तुमची यशस्वीरित्या रेशन कार्डची ई केवायसी झालेली आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट देखील काढून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमच्या रेशन कार्डची केवायसी करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद.